तर हाय नमस्कार. बघा केळीत पटांगणात बसली आहे का असं. आणि इथं आपलं शेड पण लयच ऊन पडलंय आज बेकारच. म्हणून म्हणलं आपलं इथं निवांत सावलीला बसावं. ते गेलं उठून आता घरात. म्हणलं आता एक खिडी तरी करावा म्हणून आपलं बसली या. तर काय लेकरं ते ताई गेली तेवढी शाळेत. चकली काय तिकडंच आहे. तिचं आधार कार्ड अपडेट करायचं वाटतं. त्यामुळं काय ताईला चकलीला आणलं नाही. ताई जाती आपलं 2 दिवस झालं. तुम्ही म्हणसाल अजून तिकडंच आहे का काय की, पण मी कधी सोमवारी संध्याकाळीच आली बघा इकडं आपल्या भटीवर. तर आज निघाली होती कामाला पण पोरगंच तापलेलं. त्याला काय फरकच पडत नाही, काहीच नाही. तर अगं बघा ही केळी येते आहे का कसं आहे. तुम्ही म्हणताल मच्छर बिचारलाय चालत असं, पण रोज फवारणी असते त्याच्यामुळं काय मच्छर नाही, एक काय सुद्धा नाही, काय नाही. घरी असल्या झोप बी लागत नाही, काहीच नाही. तर असं एक कोण झेड सगळी आता केळी इली बघा. आता आम्हाला केळ्यांना काय कमीच नाही खायला. तर इकडं खालीच्या तुकड्यात खाली 3 तुकड्या येते. सगळं मिळून 4 एकर केळीच आहे नसते. आता त्यांच्या सवासण्या ते आहे त्या वाटतं दिवाळीच. म्हणजे केळे उतरताना सवासण्या घातली ते ना वाटतं तसं. तर मला जरा केळीत बसून करावंच आपल्या बसल्या बसल्या व्हिडिओ म्हणून चाललाय. तर तुम्ही मला नक्की सांगा की दादा सारखंच तापतोय काय, त्याला काय झालंय काय माहिती. 15 दिवस झालं ताप त्याचा निवला नाही, काय नाही. असा इरबळ खेळतोय. परत संध्याकाळ तापतोय, म्हणजे 4च्या पुढं तापतोय ते. आणि सकाळचा निमेराचा 3च्या पुढं असं असं करतात. तर ती मला म्हणते काय करते तर का तिथं बसले ते उभा राहिले. तर या की या गरावा या. लय गार लागते, डासावं नाही काय नाही. झोपलं तरी तर इतके भारी गार नुसती झोप लागलं का नाही, काहीच नाही. तर उद्यापासून आपले रुटीन चालू कामाला, काम बिम करायला. त्यांना वाटलं की मी कुठं गेली म्हणून दादा बी हाक मारते मला. या किंवा हा. तर ताईला आता काय चहा प्याला तरी आळू सारा जांभळे आली म्हणून इकडं कॅमेरा फिरवला. घरी बसल्याला इथं आळूच येते लय, म्हणजे लईच. तर मला एक ताई म्हणल्या की मी रिप्लाय दिली म्हणून ताईला लय राग आला. पण त्यांना बी वैताग आला व कुणीतरी सारखं त्यांना काय बी विचारतंय काय बी विचारतंय. तर ताई तसं काय मनावर धरू नका, राग बिग धरू नका, काय सुद्धा नका. तर आता मी तुम्ही म्हणला मी तुमचे नवीन सबस्क्रायबर आहे. तर काय विचारायचं ते विचारत जावा. मी तुम्हाला अशी काय रिप्लाय देत नाही, व्हिडिओमधनं रिप्लाय देत जाईन. तसं काय मनाविनाव धरू नका. कारण का त्यांना काय बी कमेंट ती येते त्या काय बी घाण घाण, त्याच्यामुळे ती वैतागले त्या बघा. आणि तसं काय मनाव बिनाव धरू नका. आणि एक ताई मला त्या लोणावळ्याच्या ताई म्हटल्यावर त्या येते परत त्यांनी मला एक कमेंट बी केली नाही 2 दिवस झालं आणि काहीच नाही. तर त्या दिवशी मी त्यांना म्हणलं होतं मला द्या तुमचा नंबर आणि कसं यायचं तसं मी तुम्हाला सांगते. तर ते म्हणल्या मी आष्टीला कधीतरी आलते पण रेल्वेनेच यायचं का. तर तसं ताई कसं यायचं सांगू तुम्हाला. तसं कर. तर तिथनं लोणावळा म्हणजे तिथनं पुण्याला डायरेक्ट स्वारगेट. लोणावळा कुठं पुणे स्टेशन आहे का नाही, स्वारगेटला नाही, पुणे स्टेशनला रेल्वे नाही. तिथनं रेल्वेतनं बसलं का डायरेक्ट जीवरमध्ये उतरतंय. आणि तिथनं बसलं का डायरेक्ट मग टेंभुर्णीनं सोलापूर गाडी धरायची. डायरेक्ट कुर्डवाडी. तर त्यांना माहित आहे, मला बी एवढं माहिती नाही. कसं इकडे आहे की अलीकडं. गपकी बाळा बाळा गपकी.
सोलापूर गाडी धरायची नाही म्हणते ती कुर्डवाडी गाडी. थांबा त्यांना तर विचारू आपण नेमकं काय कसं म्हणलं. जाईन काय केलं